आणि महायज्ञ समारंभ हा कार्यक्रम 19 एप्रिल ते 1 मे या दरम्यान आहे आणि त्या निमित्ताने आपण कोडीच्या ग्रामस्थ ट्रस्टचे अध्यक्ष चेअरमन यांच्याशी बातचीत करूया. या कार्यक्रमाचे नियोजन कशा पद्धतीनं आहे ते या श्री क्षेत्र कोडी येथील आपल्या श्रीनाथ मस्को महाराजांच्या वज्रलेपाचा जो कार्यक्रम होता तो गेले 40 दिवसापासून सुरू आहे आणि आता एकच दिवस राहिला आहे की त्यांच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा योग आता रविवारी दुपारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर 19 एप्रिल दुपारी 12:30 वाजता हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आणि यामध्ये आपण या कार्यक्रमाच्या वज्रलेपाच्या निमित्तानं आपण सहस्त्रचंडी यज्ञ, अतिरुद्र स्वाहार, 1 लाख मोदकांचं हवन, गणेश याग, त्याचबरोबर सुदर्शन याग, शिवपार्वती विवाह सोहळा, शिवपंचायत असे अनेक यज्ञ याच्यानं 21 विधी मार्गात 21 प्रकारचे यज्ञ आणि त्याचबरोबर ह्या महायज्ञाबरोबर आपण जवळजवळ 11 दिवसाचा आपला जो नामसंकीर्तन होता म्हणजे कीर्तन महोत्सव आपण आयोजित करतो आहे. आणि त्याचबरोबर नामोत्सव आपल्या महाराष्ट्रातील जवळजवळ अति म्हणजे उच्च स्थानावर असणारी ही कीर्तनकार मंडळी आपण या कार्यक्रमात निमंत्रित करतो आहे. आणि त्या निमंत्रणातून आज आपण जो महाप्रसाद आयोजित करतो आहे तर बरोबर 19 एप्रिल ते 1 मे या कालावधीमध्ये रोज 50,000 आपल्या भाविकांसाठी आपण महाप्रसादाची व्यवस्था आपण करतो आहे. आणि त्याच्यातून दिवस रात्र आपण या महाप्रसादाचं आयोजन करून सासवडपासून कोडीच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी आपण 50 सुविधा दिलेल्या आहेत. मोफत बस सुविधा आपण संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत या सुविधा आपण त्याच्यात देतो आहे. अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन आम्ही समस्त ग्रामस्थ कोडी, त्याचबरोबर येणारे समस्त भाविकजन आणि त्याचबरोबर असणारा समस्त जो काही आमचा पाहुणे मंडळी आहेत या सर्वांच्या या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हा करतो आणि हा संपन्न होतो. जर आपल्याला याच्या योगदान द्यायचं असेल, महाप्रसादात योगदान द्यायचं असेल, या सोहळ्यामध्ये काही सहकार्य करायचं असेल, आपल्याला ते गोपाळ घालतात ते गोपाळ घालायचं असेल, अशा सगळ्या सुविधा आपल्या या QR कोडद्वारे आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि याच्या आत्ताची जी ही पोस्ट आहे या पोस्टच्या खाली आपल्याला QR येईलच. आपण यथाशक्ती या कार्यक्रमात आपल्या अंतर्मनाने सहभागी होऊ शकता. धन्यवाद. नाथ साहेबांचे चांगले.